आणि पुढे प्रश्न तोच आहे की इतका मोठा देश आहे त्याच्यामध्ये रिझर्व्ह करून तरी आपण किती तयार करू. त्यामुळे जोपर्यंत आपण रिन्युएबल एनर्जीचे सोर्सेस शोधत नाही आणि डिपेंडंट राहणार नाही एनर्जीच्या बाबतीमध्ये, यासाठीचे प्रयत्न करत नाही तोपर्यंत हे कारण जितकी डिपेंडन्सी राहील आपण रिझर्व्ह कितीही केले तरी पण ते कोणत्या तरी एका पॉइंटला असेल की आपल्याला ती अडचण येणारच आहे. म्हणजे 10-12 दिवसांमध्येच ही परिस्थिती येणार असेल तर हे युद्ध समजा आणखीन काही महिने चाललं तर काय होईल हा फक्त विचार करूनच भीती वाटते. पण केदार नाईक सर, आता याच्यावर तुम्हाला जे काही सांगायचंय ते तर तुम्ही सांगाच, पण आता प्रश्न असा पडतो सर्वसामान्य माणसांचा विचार करूयात की ही परिस्थिती आली की आम्हाला देशभरामध्ये तर हॉटेल्सना सिलेंडर देता येत नाहीये, एक राज्य पूर्ण हॉटेल विरहित राहू शकतं. हे कुणीतरी सांगायला तर हवं. म्हणजे मी सर्वसामान्य नागरिक म्हणून, शेतातला शेतकरी म्हणून, हॉटेलमधला गिराईक म्हणून मला किमान सांगा की बाबा ही परिस्थिती आहे, ही जर पुढचा काही काळ राहिली तर आपल्याला आणखीन काही स्ट्रिंजंट मेजर्स घ्यावे लागतील, पण सुरुवातीला आम्ही हे घेतो. हे सर्वसामान्य माणसाला समजेल, त्याला पटेल, त्याला उमगेल अशा भाषेमध्ये सांगण्यामध्ये नेमकी काय अडचण आहे? ती भाषा काय येत नाहीये? नक्कीच. म्हणजे आता ढगे सरांनी जसं म्हणलं तर मी म्हणजे आय कम्प्लिटली अग्री विथ इट. फक्त एक थोडं ह्या रिझर्व्ह करण्यासाठी की म्हणजे काही लिमिटेशन्स आहेत की जे व्हेन यू स्टोअर नॅचरल गॅसेस, तर ऑब्व्हियसली सिन्स इट इज इन गॅसियस फॉर्म इट रिक्वायर्स मोर व्हॉल्यूम दॅन लिक्विड, लाईक पर स्क्वेअर क्युबिक फूट किंवा पर क्युबिक फीट it produces less amount of energy. So generally cryogenic technologies are used to store this. ओके. तर ते कॉस्टली होतात आणि त्या परत दे आर ऍक्सिडेंट प्रोन ऑल्सो. त्यामुळे स्ट्रॅटेजिक रिझर्व्हला थोडी मर्यादा येते आणि दे आर व्हेरी मच कॉस्टली. आणि सरांनी अतिशय उत्कृष्टपणे की ते म्हणजे इट हॅज कॅस्केडिंग इफेक्ट. सो आपण पेट्रोलियमला फक्त पेट्रोलियम म्हणून बघतो, तर आपण वी शुड लुक इट इज एज हायड्रोकार्बन्स अँड पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सेस. आणि ॲज ही राईटली मेन्शन्ड, लाईक इट इज फर्टिलायझर्स, बरेचसे फार्मास्युटिकल्स, बरेचसे वॅसलिन जेली, अगदी अशा गोष्टी, बरेचसे प्लास्टिक्स, या सगळ्या गोष्टी एका रिफायनरीतनं तयार होत असतात, बाहेर येत असतात. त्याचसोबत गुजरातमध्ये मोरबी म्हणून एक गाव आहे, ते सिरॅमिक टाइल्स मॅन्युफॅक्चरिंगचं लिडिंग सेंटर आहे आपलं. मोरबी वॉज कन्सिडर्ड ॲज द रिचेस्ट पर कॅपिटा इन्कम सिटी इन दी इंडिया. म्हणजे ते मुंबई नाही, दिल्ली नाही, पण ते मोरबी आहे. आणि मोरबी मधले जे सिरॅमिक टाइल्स मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत त्यांना प्रोपेन लागतो आणि ते पूर्णतः ठप्प आहेत. म्हणजे बेसिकली की या ऑइल रिव्हॉल्युशनमुळे, की जी फोर्थ इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन त्यांनी जी प्रोपेल केलेली आहे, सो थर्ड फोर्थ, आणि त्यामुळे ऑइल हे आपल्या जवळपास प्रत्येक हिडन आणि प्रत्येक एक्सप्लिसिट गोष्टीसोबत ते कारणीभूत आहे.